उंच आकाशात वारा आणि सूर्य या दोघांमध्ये आपल्या शक्तीवरून जोरदार वाद सुरू झाला होता. वारा आपल्या सामर्थ्यावर खूप गर्व करत होता. तो गर्वाने सूर्याला म्हणाला, मी तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त शक्तिशाली आहे. माझ्या एका झटकाने मोठी मोठी जहाजे बुडतात आणि उंच झाडेही मुळासकट उखडून पडतात. सूर्य शांतपणे असला आणि म्हणाला, मित्रा, सामर्थ्य केवळ बळात नसते, शांतपणा, नम्रता आणि प्रेमातही खूप मोठी शक्ती असते. दोघांमध्ये हा वाद वाढल्यामुळे त्यांनी एक शर्यत लावण्याचे ठरवले. त्याचवेळी रस्त्यावरून एका झाडशाळ गरम वस्त्र वारा म्हणाला, आपण पण शर्यत लावूया. जो कोणी या प्रवाशाच्या अंगावरील शाळ काढायला लावेल तोच अधिक बलवान समजला जाईल. सूर्याने ते आव्हान स्वीकारले आणि तो शांतपणे ढगांच्या मागे लपला. आता वाऱ्याची पाळी होती. वाऱ्याने ठरवले की तो आपल्या पूर्ण बळाने झुंजेल. त्याने सोसाट्याने वाहण्यास सुरुवात केली. त्याचा वेग इतका वाढला की सर्वत्र धूळ उडू लागली. पण वारा जसा जसा जोर लावत गेला तसा तसा तो प्रवासी थंडीमुळे आणि बचावासाठी आपली शाळ अधिक घट्ट पकडू लागला. वाऱ्याने खूप प्रयत्न केले, पण तो त्या प्रवाशाची शाळ काढू शकला नाही आणि शेवटी तो दमून शांत झाला. आता सूर्याची पाळी होती. सूर्य ढगांमधून हळूच बाहेर आला. त्याने कोणताही जोर वापरला नाही. तो फक्त हळूहळू तापू लागला आणि त्याची कोवळी पण उष्ण किरणे त्या प्रवाशावर टाकू लागली. प्रवाशाला सुरुवातीला आरामदायक वाटले, पण थोड्याच वेळात त्याला खूप गरम झाले आणि तो घामाने भिजला. प्रवाशाला आता शाळ अंगावर ठेवणे अशक्य झाले. त्याने कोणताही दबाव नसताना स्वतःच्या इच्छेने ती शाळ बाजूला काढली